सेसा हबचा आपण दुसरा इन्कम प्लॅन बघूयात की सेसा हबमध्ये दुसरा इन्कम प्लॅन काय आहे आणि कसा आहे आणि तुम्हाला इन्कम किती मिळू शकतो. आता बघा इथे आहे डायरेक्ट सेलिंग, म्हणजे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनमधलं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट जर एखाद्या व्यक्तीने खरेदी केलं तर त्याचं तुम्हाला कमिशन मिळतं. मग आता पहिले तुम्हाला काय करायचं, तुम्हाला स्वतःला कंपनीचं एक प्रोडक्ट परचेस करायचे जे की 599 पासून पुढे आहे. तुम्ही 599चंही खरेदी करू शकतात, 600चं 700चं 800 जे तुम्हाला हवं आहे किंवा जे तुमचं बजेट आहे त्यानुसार तुम्ही हे प्रोडक्ट्स परचेस करू शकतात, खरेदी करू शकतात. म्हणजे सरळ सरळ एकदा खरेदी आणि अनेकदा इन्कम. ठीक आहे, हा उद्देश सेसा हबचा डायरेक्ट सेलिंगचा. म्हणजे तुम्हाला खरेदी एकदाच करायची आहे पण इन्कम मात्र वारंवार मिळणार आहे. आता ते कसं ते पाहूयात आपण. ठीक आहे, आता एक्झाम्पल तुम्ही 599चं प्रोडक्ट खरेदी केलं आणि तुम्ही एक जॉईन झालात कंपनीला. जॉईन झाल्यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट्स आहेत त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करायला, त्या ॲडव्हर्टाइजमेंट सोबत तुमचं एक पोस्ट अशी आहे की वर्क फ्रॉम होम. ठीक आहे, मग तुम्हाला जे येणारे इन्क्वायरी आहेत तेही तुम्हाला विचारणार, सेम तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगायचा आहे. पण तुम्ही सांगितलात आणि तुमच्या अंडरमध्ये समजा तुम्ही आहेत आणि तुमच्या अंडरमध्ये तुम्ही स्वतः 10,000चा बिझनेस केलात. एक्झाम्पल तुम्ही 10,000चा बिझनेस केलात कंपनीसोबत. तुम्ही स्वतः काय केलं, मिनिमम 10,000चे कस्टमर तुम्ही घेऊन आलात तर कंपनी तुम्हाला 1,000 रुपये कमिशन देते. ठीक आहे, आणि इथे तुमचे पॉईंट तयार होतात, मिनिमम 10 पॉईंट तुमचे तयार होतात, 10 ते 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, कारण की कोण किती खरेदी करतात त्याच्यानुसार पॉईंट्स वाढतात. ठीक आहे, त्याचे कॅल्क्युलेशन पॉईंटमध्ये जो एखादा व्यक्ती 600 रुपयाची खरेदी करू शकतो, 1,000 रुपयाचीही खरेदी करू शकतो किंवा 2,000चंही खरेदी करू शकतो, हे पॉईंट्समध्ये जनरेट होतो. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल तुम्ही काय केलं, 10,000चा बिझनेस या एका महिन्यामध्ये तुम्ही 10,000चा बिझनेस केलात. 10,000च्या बिझनेससाठी कमीत कमी तुम्ही तुमच्या अंडरमध्ये एक 15 लोक तुम्ही जॉईन केलेले आहेत. एक्झाम्पल तुमच्या टीममध्ये 15 लोक आहेत आणि त्या 15 लोकांनाही माहिती आहे की जर आपण बिझनेस केला तर कंपनी आपल्याला पर्सेंटेज देणार आहे. आता एक्झाम्पल धरा 15 लोक 10,000चा बिझनेस करतायत. ठीक आहे, तर त्यांचा बिझनेस झाला किती, 1.5 लाखाचा. कंपनी परत तुम्हाला म्हणजे इथे 10%चा रेशो देते. सरळ इथे कंपनी तुम्हाला परत 1.5 लाखाचा बिझनेस झाल्यामुळं कंपनी तुम्हाला देते इथे 15,000 रुपये. आता इथे तसंच, आता हे 15 लोकांनी 1.5 लाखाचा बिझनेस घेण्यासाठी म्हणजे 1.5 लाखाचा प्रत्येक मेंबरनी काय केलं, 10,000चा बिझनेस केला. त्याच्यासाठी त्यांना किती कस्टमर लागले, 150 कस्टमर लागले. बरोबर आहे, पण ह्या 150 कस्टमरांनी सुद्धा हाच विचार केला की प्रत्येक कस्टमरांनी 10,000चा बिझनेस केला. ओके, तर तुमची जी काउंटिंग आहे ती वाढून जाते, म्हणजे इथे 15 लाखाचा बिझनेस तयार होतो. इथे किती रुपयाचा बिझनेस तयार झाला, 15 लाखाचा. आणि तुमचं कमिशन किती तयार झालं बरं, 1.5 लाख रुपये. किती कमिशन तयार झालं, 1.5 लाख रुपये. आता फर्स्ट एका महिन्यामध्ये तुम्ही 15च कस्टमर तयार केले, पण त्याच्या पुढच्याही महिन्यामध्ये तुम्ही कस्टमर तयार करणार आहात. जे खालची तुमची टीम आहे तीही पुढच्या महिन्यामध्ये कस्टमर तयार करणार आहे, त्याच्या खालची जी टीम आहे तीही पुढच्या महिन्यामध्ये कस्टमर तयार करणार आहे. बरोबर आहे, म्हणजे इथे तुमचं कस्टमरचं जे रोल आहे तो चालूच राहणार आहे. बरोबर आहे, मग आता जर कस्टमरचा रोल चालूच राहणार आहे तर तुमचं इन्कम सोर्सही वाढणार आहे. आणि यामध्ये तुमचे जे पॉईंट्स आहेत, जर तुमचं पॉईंट जर इथे 500 जर मंथली पॉईंट पडत असतील तर कंपनी तुम्हाला वेगळं 5,000 रुपये सॅलरी देते. जर तुमचे एक्झाम्पल 1,000 जर पॉईंट तयार होत असतील तर कंपनी तुम्हाला 10,000 रुपये सॅलरी देणार आहे. जर इथे तुमचे 1,500 पॉईंट्स तयार होत आहेत तर इथे तुम्हाला
15,000 रुपये सॅलरी कंपनी देणार आहे. म्हणजे ज्या महिन्यामध्ये तुमचे जितके जास्त पॉईंट वाढले तितकी सॅलरी तुम्हाला कंपनी द्यायला लागली. बरोबर आहे. आणि तेही किती रुपयामध्ये? फक्त 599च्या खरेदीमध्ये. बरोबर आहे. म्हणजे एवढा सिम्पल प्लॅटफॉर्म आहे. ज्या व्यक्तीला ज्या वस्तूची गरज आहे तिने ती वस्तू खरेदी करायची जी आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आहे. जे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जी वस्तू आहे ती वस्तू फक्त खरेदी करायची. मग ती वस्तू 599ची असू शकते किंवा 5,000ची असू शकते. ॲज अ चॉईसेबल प्रोडक्ट खरेदी करायचं आहे. अशा पद्धतीमध्ये हे डायरेक्ट सेलिंगचा आपला सेकंड पार्ट असणार आहे इन्कमचा. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला कंपनी किती प्लॅटफॉर्म देते इन्कमचे? फर्स्ट मायक्रो बिझनेस, सेकंड कोडिंग आणि तिसरा आहे डायरेक्ट सेलिंग. ठीक आहे. मायक्रो बिझनेसमध्ये जॉईन झालात, महिन्याला समजा एक्झाम्पल 7,000 रुपये तुम्ही कमवले, प्लस कोडिंग वर्कमध्ये तुम्ही जॉईन झालात, महिन्याला 4,000 रुपये कमवले, प्लस तुम्ही डायरेक्ट सेलिंगमध्ये जॉईन झालात, तिथे तुम्हाला 5,000 रुपये डायरेक्ट सॅलरी. म्हणजे इथे तुमची डायरेक्टली टोटली सॅलरी किती व्हायला लागली? 16,000 रुपये. ही झाली तुमची 16,000 रुपये फिक्स सॅलरी. आणि इन्कम तुमचं जे आहे, इन्कम तुम्हाला कमीत कमी 50,000 प्लस तुमचं कमिशन जाणार आहे मंथली. एवढा सिम्पल आणि साधा प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला हे तिन्ही कवरिंग करायचं, म्हणजे जर तुम्हाला तिन्ही याच्यामध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला एक ID गोल्डचा करावा लागेल जो की 2,000 रुपयाचा आहे. आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? 599चं प्रोडक्ट्स खरेदी करावं लागेल. म्हणजे हा पूर्ण जे 16,000 रुपये जे इन्कम आहे ते तुमचं किती रुपयामध्ये येऊ लागलं? फक्त 2,600 रुपयामध्ये. आणि तेही तुम्हाला 2,000चं रिटर्न गिफ्ट आमच्याकडून आलं आणि 600 रुपयाचं तुम्ही प्रोडक्ट जे खरेदी आलं ते सुद्धा आलं. म्हणजे तुमचं इथं कुठलीही गुंतवणूक झालेली नाही. शून्य इन्व्हेस्टमध्ये हा पूर्णपणे प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे प्लॅटफॉर्म आहे.